स्पर्धा नव्या हंगामाला सुरुवात होत असताना प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की टिंगरे सरकार चषकमध्ये कधी खेळता येईल, ती उत्कंठा शेगेला पोहोचते. आज तिसरा दिवस 9 ऑक्टोबर 2025ला या सोहळ्याचा उद्घाटन सोहळा आपण अनुभवला. कालचा दुसरा दिवस, काल देखील अनेक तारे सितारे होते. आता तिसऱ्या दिवसामध्ये निखिल पारवेला या ठिकाणी सन्मानित केलं जाते. ऑफ द मॅच राहुल भैया साठे यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. पुणे 40+ साठी ज्यांचं कामकाज भरपूर महत्त्वाचं राहिलंय असे राहुल भैया साठे, त्याचबरोबर आशिष दादा मारणे, अनेक मान्यवर आहेत. निखिल अभिनंदन आपलं, आणि निखिल सोबत थोडासा संवाद साधूया. सध्या सन्मानित केले जाते निखिल पारवे, मॅन ऑफ द मॅच राहिला. अर्चित 11 रोहासाठी चांगलं क्रिकेट खेळा, 16 बॉलमध्ये 38 धावा. धन्यवाद राहुल भैया साठे, यांचा बाईट ऑलरेडी झालेला आहे. हे क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आहे. जिथे क्रिकेट तिथे राहुल भैया साठे, तिथे आशिष दादा मारणे, भरत दादा टिंगरे. त्यांनी क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी क्रिकेट जगवलंय, ज्यांनी क्रिकेट जगलंय. या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे. धन्यवाद. आपण मंचावर आसन असतं. निखिल ऑलरेडी बाईट झालाय. एकच प्रश्न आहे, टिंगरे सरकार चषक हंगामाची सुरुवात, मॅन ऑफ द मॅच, काय सांगशील? खरं तर पहिलीच टुर्नामेंट आहे. खूप छान वाटलं खेळायला. आयोजन खूप छान आहे. ग्राउंडसुद्धा एकदम ग्रास ग्राउंड आहे. विकेटसुद्धा छान आहे. आणि टिंगरे सरकारचं आयोजन एकदम खूप छान आहे. खेळायला खूप मजा आली. असंच पुढे जाऊन आजच्या दिवसात क्वालिफाय व्हायचा प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. होता निखिल पारवे, मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सध्या तरी एवढंच. सेट जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये जिथे सामन्याला होते सुरुवात. थँक्यू. आणि ते विकेटचं पतन झालेलं आहे. पहिला धक्का इथे बसलाय. स्वर्गीय संतोष गायकवाड 11 दिघी या संघाला पहिला धक्का. राहुल सातव, मिस्टर प्रीमियर लीग, वाघोलीचा सुपरस्टार, एक अष्टपैलू ऑलराऊंडरच्या यादीमध्ये सातत्याने वरच्या नंबरावर असणारा खेळाडू राहुल सातव. त्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली आहे. रॉयल डक ओम पांडेला आज खातही खोलता आलेलं नाहीये. विकी दास नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि आता त्याच्या जोडीला नौका फलंदाज, नवीन फलंदाज, न्यू बॅटर संग्राम. राहुलच्या समोर आहे संग्राम. ओ पुन्हा एकदा फिरवण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय. चौकार येतोय. 4 धावा संग्रामच्या बॅटमधून. चौकार. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर भाग्यशाली राहिला. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, लवकर कमिट झाला. चेंडू उशिराने आला. अखेर बॅटला ब्रश झाला. विकेट किपरच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप रिजनला निघून गेला. हा नशिबाचा चौकार होता संग्रामसाठी. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 4. पुढचा चेंडू राहुल सातवचा संग्रामसाठी. ओ व्हॉट शॉट, काय दिशा दिली आहे, स्टीअर केला अक्षरशः बॉल. अप्पर कट, थोडासा मागे गेला. बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं. कलात्मकता, वा. आधीच बाहेर आला होता, तिथून ते अंतर थोडंसं मागे जात असताना देखना फटका. कॉपी बुक म्हणायला हरकत नाहीये. नयनरम्य दृश्य होतं या फटक्यावर. लगातारचे 2 चौकार आले. राहुल सातव ज्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट आली होती त्याच्या विरोधात 2 चौकार म्हणजे काय, संग्राम, एक नवीन संग्राम दाखवण्यासाठी तयार झालाय. विकेट गेली तरी त्याचा परिणाम होणार नाहीये असा सिग्नल त्याने आता दिलाय. धावसंख्या 8 धावा, 1 गडी बाद. अजून एक वेळेला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या वेळेला भरपूर अंतर कापलं होतं क्षेत्ररक्षकाने. प्रयत्न शर्तीचे केले. यावेळेला लटकलाय की काय असं स्वतःला विचारलं असेल, परंतु त्यानंतर जसा बॉल हातातून निसटला एक मोठा श्वास घेतला असेल संग्रामने. राहुल सातवने थोडीशी निराशा व्यक्त केली, परंतु दरम्यान एकदा पूर्ण केली जाते. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 9. पहिलं षटक P1चं पॉवर प्ले, मेंडेटरी पॉवर प्ले सध्या चालू आहे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर
आता स्ट्राईक एंडला आलाय. विकी दास पहिल्यांदा या डावामध्ये, त्याच्यासाठी 2 खेळाडू. पहा राहुल सातवला माहिती आहे विकी दास कशा पद्धतीने खेळू शकतो, त्यासाठी त्यांनी डीप मिड विकेट, आता डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू डीप मिड विकेट मध्ये पाठवून दिलाय. दुसरा खेळाडू पहा डीप कव्हरला, बहुधा स्वीपर कव्हर मध्ये जातोय. येस, स्वीपर कव्हर लावला गेलाय. आणि त्यानंतर लेफ्ट हँडर विकी दास साठी पुढचा चेंडू टाकला जाईल. फ्लाय स्लिपला खेळाडू तैनात. त्यानंतर पहा थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅन 30 यार्ड वर्तुळामध्ये कव्हर, मिड ऑन. ओ हलक्या हाताने खेळून काढलाय बॉल. पॉइंट मधून जाईल बॉल डीप पॉइंटच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत एक धाव मिळते. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाही. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 1-0 डबल फिगर डबल अंकामध्ये आले. 1-0 10 धावा, एक गडी बाद. 5 चेंडूमध्ये 10 आल्यात. यशवंत भाऊ पाचंगी शिरूर. यशवंत भाऊ पाचंगी हे देखील क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आहे. ओ यावेळेला फिंगर रोल केलेत, परंतु पहा भरपूर फाईन खेळलाय. अजून एक वेळेला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला क्लिअर केलाय चिवणीने. चौकार येतो या षटकामध्ये. 3 चौकार, समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, एक गडी बाद. विकी दास, विकी थोडासा बाहेर गेला, त्याने जागा बनवली, त्यानंतर बॉलला बॉलची जागा दाखवली आणि पहा यष्टीरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. देखील चौकार. आणि त्यानंतर राहुल सातवने डोक्याला हात लावलेत, कारण 3 चौकार आले या षटकामध्ये. धावसंख्या स्कोर कार्डवर 14 धावा, 14 for 1. पहिल्याच बॉलवर विकेट आली, परंतु त्यानंतर 3 चौकार आले. म्हणजेच काय संमिश्र खेळ, कभी खुशी कभी गम. पहिल्या षटकानंतर 14 सुरुवात चांगली आहे. सातत्य ठेवावं लागेल. कधी गोलंदाज कधी फलंदाज एकमेकांच्या विरोधात कुरघड्या करतील. यासाठी हा खेळ, क्रिकेटचा अद्भुत खेळ, कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. दुसऱ्या षटकाची जबाबदारी कमेंट्री बॉक्स एंड कडून. साहिल पवार, जातेगाव परिसरातील खेळाडू, श्री शिरूर जातेगाव. पहिला बॉल मिड ऑफच्या वरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. आउटफील्डला बॉल थोडासा स्लो झाला आणि त्यामुळे ते 2च धावा मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण राहुल सातव आणि त्याच्या बरोबरने क्षेत्ररक्षणासाठी अनिकेत रोडे. धावसंख्या स्कोर कार्डवर 16. दुसरं षटक साहिल पवार. पहिल्या चेंडूवर 2 धावा. आता स्ट्राईक एंडला विकी पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंडला आहे संग्राम. 4 बॉलमध्ये 13 वर खेळतोय विकी. 2 बॉलमध्ये 3 वर. आता मिड ऑनला लॉंग ऑन मध्ये पाठवून दिलाय. डीप मिड विकेट लावला गेलाय. त्यानंतर पहा कव्हर्स मध्ये खेळाडू पुन्हा 30 वर्तुळावर. लेफ्ट हँडर स्ट्राईक एंडला असताना साहिल पुढचा चेंडू टाकेल. त्यानंतर उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, नजर तेवढीशी प्रॉपर नव्हती. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय, परंतु कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. मी सकाळी उल्लेख केला होता की ज्यावेळेला तुम्ही रिव्हर्स खेळता, लागला तर आबाद नाही तर बरबाद. यावेळेला धाव आलेली नाहीये. डॉट बॉल साहिलचा विकीच्या विरोधात, परंतु त्यानंतर चर्चा रंगली आहे. एकमेकांना कानमंत्र दिलाय, परंतु आता काय कानमंत्र दिलाय हे येणाऱ्या चेंडूवर पाहायला मिळेल. टिंगरे सरकार चषक करायचंय तर भव्य दिव्य करायचं, करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, हा अजेंडा असतो आदरणीय भरतदादा टिंगरे यांचा. त्यांच्या बरोबरीने आमच्या सर्व आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली. बाहेर गेलाय, बाहेर वळण घेणारा चेंडू जसा वळला तसा मात्र खेळून काढलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. 4 धावांसाठी चौकार. इम्प्रुव्हायझेशन, किती महत्व आहे या शब्दाला. तेच इम्प्रुव्हायझेशन पाहायला मिळालं, कारण मागच्या बॉलवर बीट झाला होता विकी दास आणि त्यानंतर पहा वाह कलात्मकता दाखवली. टिंगरे सरकार चषक आयोजकांच्या भूमिकेमध्ये टिंगरे सरकार ग्रुप, धानोरी स्पोर्ट्स क्लब, बीटी ग्रुप, युवराज सिंग करंडक लोणावळा, आशिष दादा मारणे स्पोर्ट्स फाउंडेशन, या सर्वांचं भरपूर योगदान. गोलंदाज साहिल तयार. पुन्हा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न आणि या फटक्यांसाठी जाणला जातो विकी दास. त्याला माहिती आहे कुठे टार्गेट, कुठले एरियाज टार्गेट करायचे आणि त्यासाठी तो प्रयत्नशील आहे. परंतु हा चेंडू थोडासा वेगाने पेश केला साहिल पवारने. 4 चेंडू टाकत असताना 1 चौकार त्याने खर्च केला. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने विकी दासच्या खात्यामध्ये 7 धावा, 5 चेंडूमध्ये 7 धावा. या षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक.
पॉवर प्लेचा अंतिम षटक. डान्सिंग डाऊन द ट्रॅक वाईड इश लॉंग ऑफ मधून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, कडक बेधडक षटकार, 6 धावा. ही खासियत आहे पदलालित्य. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आला, नजर ठेवली बॉलवर, त्यानंतर प्रहार केला. आधी रिव्हर्स अटेम्प्ट केला, तिथे अपयश, परंतु त्यानंतर पहा काही फुटवर्क होतं. पुढे आला डान्सिंग डाऊन द ट्रॅक. टायमिंग चांगलं, बॉटमहँडचा देखील चांगला वापर केला. बॅट स्विंग चांगला होता आणि बरोबरच षटकार. 26 वर धाव फलक पोहोचला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचा बॉल साहिलचा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, परंतु यावेळेला लेग कटर वेगाने टाकला होता. वळण घेतलं बॉलने. शेवटच्या मोमेंटला डबल माइंडेड झाला. इथिकल डिलेमा आणि त्यानंतर बॉलला कव्हर्समध्ये कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी केला. तिथून चांगला थ्रो. 2 धावा इथे मिळाल्यात. बरोबर 2 षटकांचा गेम संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28, एक गडी बाद, 28 for 1. विकीदास 7 बॉलमध्ये 15 वर खेळतो. पहा टिंगरे सरकार चषक, ही ओळख आहे, ही खासियत आहे. ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा संपूर्ण सोहळा आपण अनुभवतोय. आदरणीय श्री विशाल भाऊ टिंगरे, टिंगरे सरकार चषक 2025. आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय आदरणीय भरतदादा टिंगरे यांना, ज्यांनी क्रिकेट खेळलं, क्रिकेट जगवलं. टिंगरे सरकार चषक, अविरत सेवा क्रिकेटची. पुण्याच्या क्रिकेटमध्ये ज्या स्पर्धेला सर्वोत्तम आणि मानाचं स्थान आहे, आणि ते का आहे याची प्रचिती इथे आल्यावर तुम्हाला येते. यूट्यूबद्वारा tenniscricket.in च्या माध्यमातून जे मायबाप क्रीडा रसिक आमच्यासोबत जोडले गेलेत, आपलं देखील सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 4 षटक शिल्लक आहे. तिसऱ्या षटकासाठी किरण दरगुडे. किरण दरगुडे आलाय तिसऱ्या षटकासाठी. फार एंड कडून पहिला चेंडू, पहिलाच बॉल फुल लेंथ होता. बॉटम हँडचा वापर करत असताना ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे. रन मेल 1. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या वेळेला नाहीये, कारण एका धावेवर समाधानी व्हावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धावा. किरण दरगुडे, यशवंत भाऊ पाचसंगे शिरूर संघासाठी प्रमुख गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये असतो. तिसऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. परंतु समोर आहे विकीदास. 7 बॉलमध्ये 15 वर खेळतोय. दुसऱ्या बाजूला संग्राम 5 बॉलमध्ये 14 वर. दुसऱ्या विकेटसाठी एक महत्वाची भागीदारी. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती आणि पहिला गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी एक भागीदारीचं जबाबदारी क्रिकेट खेळलं जात आहे. यावेळेला देखील भरपूर सफल होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु जसा बाहेर आला फलंदाज विकीदास, त्याला फॉलो केलं किरणने. किरण आशेचा किरण आहे. यशवंत भाऊ पाचंगी शिरूर टीमसाठी. दुसऱ्या बाजूला विकी आणि संग्राम हे दोन्ही फलंदाज भरवशाचे आहेत, ज्यांच्यावर जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी सध्या खूप चांगल्या पद्धतीने ते पेलवत आहेत. जगातील सर्वोत्तम औषध कोणतं असेल तर ते आहे जबाबदारी. एकदा का तुम्ही घेतलं की तुम्ही कधीच दमत नाहीत, आणि तीच जबाबदारी ते स्वीकारली या दोन्ही फलंदाजांनी, संग्राम आणि विकी. किरणने पहिल्या 2 बॉलवर अचूक टप्पा ठेवलाय. नियंत्रित गोलंदाजी केली. 2 धावा खर्च केल्यात, परंतु अजूनही 4 चेंडू त्याला टाकायचे. 30 धावा धाव फलकावर आहेत. 2.2 षटकानंतर 30 धावा. आता संग्राम स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा सफल होऊनच खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलाय. 5व्या 6व्या स्टंपवरून बॉल काढलाय. सातत्याने तोच प्रयत्न केला जातोय. आतापर्यंत आपण पाहिलं विकीदास तोच प्रयत्न करत होता. आता संग्राम देखील अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय. ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. यावेळेला अंगलेट आलाय. चेंडू निघून गेलाय डॉट बॉलच्या रूपाने. अर्चित इलेबन रोहा संघ मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळा. संग्रामसाठी पुढचा चेंडू. पुन्हा आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॉल केलाय डीप मिड विकेट मधून काऊ कॉर्नरला. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि एकाच एंडला 2 फलंदाज. पीछे देखो पीछे, पीछे तो देखो असं आता म्हणत असेल. मागे पहा. आणि आता धावबाच्या रूपाने विकेट मिळेल एकाच एंडला. मोये मोये. आता फलंदाज बाद झालाय. येस नो वेट या शब्दांना क्रिकेटमध्ये किती महत्व आहे ते पाहायला मिळालं. मागे पाहिलं देखील नाही. ऍक्शन रिप्ले पहा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नव्हता.
एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येस नो वेट, दोघांमध्ये ताळमेळ नाही आणि अखेर एका सेंडला दोघेही आले. यष्टीरक्षकाने भरपूर वेळ घेतला, शोधला चेंडू, तो थ्रो केला. गोलंदाजाने अगदी आरामात तो चेंडू यष्टीला लावला आणि त्यानंतर परतीचा प्रवास, रिटर्न तिकीट कन्फर्म झालं आणि फलंदाज बाद झालाय. वेकी दास 8 चेंडूमध्ये 16 धावा त्याने काढल्या. 200चा स्ट्राईक रेट होता. आता त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज आकाश झा. सकाळच्या सामन्यामध्ये, सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला हा खेळाडू आकाश झा. भरपूर अपेक्षा असतील त्याच्याकडून. एक चांगला ऑलराऊंडर आहे. दुसऱ्या बाजूला संग्राम 7 बॉलमध्ये 15 ओव्हर खेळतोय. 31ला 2 चेंडू शिल्लक आहेत. किरण दरगुडे या षटकामध्ये प्रभावी राहिला. यशवंत भाऊ पाचंगी शिरूर साठी. अजून एक वेळा लाईन ऑफ अटॅक खूप चांगला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप अक्षरशः टिचून गोलंदाजी केली. कोणताही मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये. 5 चेंडू टाकले, तिथे 4 धावा खर्च केल्या. धावबाची एक विकेट मिळाली. म्हणजे काय अचूकता. मी सकाळी उल्लेख केला होता की बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही, थोडासा वेळ जातो. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली, त्यामुळे फलंदाजांचा थोडासा कस लागेल. संग्राम सेट झाल्या, पण त्याला देखील मोठे फटके मारत असताना थोडीशी कसरत करावी लागते. आकाशचा नुकताच आलाय, तो थोडासा वेळ घेईल, परंतु वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. तो बदलणारा खेळ कोणत्या संघाच्या दिशेने असेल याची देखील उत्सुकता लागली आहे, कारण दोन्ही संघ बेस्ट वर्सेस बेस्ट आहेत आणि त्यामुळे हे बॅटल चांगलं रंगेल. निमित्त ठरलंय टिंगरे सरकार चषक. आकाश स्ट्राईक इनला. पहिला चेंडू त्याच्यासाठी या डावामध्ये. पहिलाच बॉल, बॉटम हँडचा वापर केलाय. त्यानंतर डीप मिड विकेटला जाणारा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, तोपर्यंत एक धाव. ऑन साईडला लॉफ्ट केला, डीप मिड विकेट म्हणून क्षेत्ररक्षक तिथे दाखल झालाय. शेवटच्या बॉलवर मिळते सिंगल. 3 षटकांची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर लेट संतोष गायकवाड दिघी या संघाची धावसंख्या आहे 33 धावा, 2 गडी बाद आणि यानंतर ड्रॉ होणार आहे. जे 4 संघ पुढच्या फेरीमध्ये येतील त्यामध्ये ड्रॉ असेल. सकाळ सत्रातून विजयी झालेले संघ अर्चित 11 रोहा, ओम साई स्पोर्ट्स नितीन वाडेकर, कैलास निखाडे आणि त्याचबरोबर धीरनबाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन आणि चालू सामन्यातील विजयी संघ, अशा 4 संघांमध्ये तो ड्रॉ होईल. पारदर्शक पद्धतीने तो ड्रॉ असेल याची आपण नक्कीच खात्री करून घ्या आणि ते सर्व काही पारदर्शक असतं. ही स्पर्धा त्यासाठी जाणली जाते. पारदर्शक निर्णय प्रक्रिया आमचे पंच राबवत आहेत. पारदर्शक निर्णय प्रक्रिया आमचे सर्व आयोजक राबवत आहेत. म्हणजे काय, सर्व काही कसं एकदम ओके आणि पारदर्शक आहे. तर पहिल्या 3 षटकांसाठी तुम्ही 16 मिनिटांचा अवधी घेतला. यशवंत भाऊ पाचंगी शिरूर. राहुल साधव आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. आपले जे संघनायक आहेत आपल्याला विनंती आहे स्पीडअप करावं लागेल, कारण पहिल्या 3 षटकांसाठी 16 मिनिटं खर्च झालेत. 6 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी दिलेला आहे आणि त्या अवधीमध्ये तुम्हाला 6 षटकं कंपल्सरी पूर्ण करायची आहेत, याची दखल घ्या. आणि आता उरलेल्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर टाकायच्या आहेत. अन्यथा नियमांची आम्ही तुम्हाला आधीच माहिती दिलेली आहे. जे लहान मित्र आमचे आहेत, चला मित्रांनो थोडंसं बाहेर या. चला बाहेर चला, बाहेर चला. जे लहान मित्र, सायकलवाले दादा, तुमच्या 2 लहान मित्रांना घ्या. डबल सीट, ट्रिपल सीट, थोडंसं बाहेर या. थँक्यू. हे भविष्यातले सुपरस्टार असतील हे खेळाडू. राहुल सातव 4थ्या षटकासाठी. पहिलाच बॉल, स्वॅग सेनाई षटकार आणि स्वागत. आकाश, आकाशाला गवस निघालतोय. उत्तुंग षटकार, कडक. राहुल सातवाला पहिला चेंडू टाकला. ऍक्शन रिप्ले पहा. आकाश तयारीतच होता आणि त्यानंतर त्याने ठोकलाय. हा आकाशाला गवसनी घालणारा गगनचुंबी षटकार. थोडासा उशिराने फलंदाजीसाठी दाखल झालाय. 3ऱ्या क्रमांकावर प्रमोशन मिळालं नाही, 4थ्या क्रमांकावर आला. पण जसा मैदानात आला पहिलाच चेंडू राहुल सातवचा त्याने टोलावलाय. षटकारासाठी धावसंख्या 39 वर पोहोचली आहे. 2 गडी बाद 39. आकाश हा 2 बॉलमध्ये 7 वर. राहुल सातवला षटकार मारणं तेवढंच लगेच शक्य नाहीये, परंतु या खेळाडूचा आत्मविश्वास सांगतोय की तो देखील छोटा खेळाडू नाहीये. विनंती आहे ज्या संघांची नावं आम्ही घेतले त्याचं कॅप्टन इथे पाठवून द्या. फक्त चालू सामना आहे, त्यातील विजयी संघाच्या नावाने एक चिठ्ठी आहे आणि उर्वरित 3 संघांचे संघनायक, ज्यामध्ये धीरनबाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC, त्यानंतर अर्चित 11 रोहा आणि बरोबरच
ओम साई संघाचे संघनायक आपल्याला त्वरित मुख्य मंचावर पुढच्या 1 मिनिटामध्ये दाखल व्हायचे, जिथे लाईव्ह ड्रॉ केला जाणार आहे पुढच्या सामन्यांसाठी. राहुलचा हा चेंडू थोडीशी उसळी घेतली आहे, चॅबुक शॉट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅटिंग कशी झापूक झुपूक होतीये. अजून एक मोठा फटका, 4 धावा. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा बॉल जाऊ दिला, तिसरा बॉल पहा काय फटका खेळलाय. एक खासियत आहे या खेळाडूची, का पहिल्या सामन्यामध्ये मी सामनावीर राहिलो, याचं उत्तर त्याने पुन्हा एकदा दिलंय. 4 बॉलमध्ये 11 वर तो पोहोचलाय. धावसंख्या सांघिक धावसंख्या 43. पहिल्या चेंडूवर विकेट आली होती, परंतु त्यानंतर देखील अशा पद्धतीने फलंदाजी केली आहे की सामन्यामध्ये पहिल्या डावात एक चांगलं लक्ष सेट केलं जाणार आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, वाईट बॉलची घोषणा. 2 मोठे फटके आले, त्याचा थोडासा दबाव राहुल सातववर. जर संघनायक वेळेत दाखल झाले नाहीत तर इथे ड्रॉप साकारला जाईल, याची दखल घ्या. यानंतर आपल्याला कॉल दिला जाणार नाही. आम्ही ऑलरेडी तुम्हाला कॉल दिलाय, आपल्याला लवकरात लवकर इतर दाखल होणं आम्हाला अपेक्षित आहे. अर्चित 11 रोहा विरुद्ध पैलवान नितीन तात्या वाडेकर श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC. परंतु मैदानाच्या आतमध्ये आकाश थांबायचं नाव घेत नाहीये. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही, घाबरायचं नाही गड्या, घाबरायचं नाही, हेच परिसूत्र त्याने राबवलंय. अजून एक मोठा प्रहार, टिंगरे सरकार चषक षटकार. काय फटका, हेलिकॉप्टर लँड केलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. 7 बॉलमध्ये 17 वर पोहोचलाय. राहुल सातववर अक्षरशः आक्रमण केलंय, तुटून पडलाय. कारण रन रेट 13.64चा 3.4 षटकानंतर सांघिक अर्धशतक इथे पूर्ण झालंय. संतोष भाऊ गायकवाड दिघी हा संघ पहिल्या डावमध्ये फलंदाजी करत असताना, परंतु राहुल सातव कमबॅक करण्यासाठी जाणला जातो. त्याच्याकडे देखील ती क्षमता आहे, तो देखील कमबॅक करेल. पण समोर आहे आकाश. अजून एक वा, अजून एक चौकार, षटकार. हे षटक भरपूर लांबवले गेले आणि त्यानंतर ड्रॉ मधून पहिला सामना या सामन्यानंतर असणार आहे धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC विरुद्ध अर्चित 11 रोहा. दोन्ही कॅप्टन पुढच्या 1 मिनिटामध्ये टॉस साठी दाखल व्हा. ज्यावेळेला हा इनिंग ब्रेक होईल त्यावेळेला टॉस होणार आहे, तुम्ही तयार राहा, ही आपल्यासाठी सूचना आहे. अर्चित 11 रोहा विरुद्ध धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC. ओहो, हलक्या त्याने स्टिअर करण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकला असता. विकेट किपरला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेला. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली आहे. या सिंगल बरोबरच ओव्हरची समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा धाव फलकावर. राहुल सातव आज महागडा ठरलाय. 2 षटक 36 धावा, 1 गडी त्याने बाद केलाय. 16ची सरासरी. आज राहुल सातवच्या विरोधात देखील हल्ला केला गेला. या षटकामध्ये तब्बल जर आपण पाहिलं तर जवळपास 22 धावांची लयलूट केली, यथेच्छ धुलाई झाली आणि त्यानंतर 4 षटकानंतर 55ला 2. लेट संतोष गायकवाड 11 दिघी हा संघ एका चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय. अजूनही 2 षटकांचा काही शिल्लक आहे. म्हणजेच काय तर येणारी 2 षटकं ही डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर असणार आहेत. मात्र विकेट देखील हातात आहेत, त्यामुळे आक्रमण केलं जाईल. संग्राम खेळतोय 8 बॉलमध्ये 16 वर 207 त्याचा स्ट्राईक रेट आहे. तर आकाश झा 7 बॉलमध्ये 22 वर खेळतोय. लेट आला परंतु थेट आक्रमण केलंय आणि आपल्या संघाला एक चांगला मार्ग त्याने दाखवलाय. $314.29 स्ट्राईक रेट आहे सध्या आकाश झहाचा. आणि आता शेवटची 2 षटकं आहेत. किरण मागच्या षटकामध्ये प्रभावी राहिला, असेच किरण आहे आणि त्यामुळे 5व्या षटकासाठी त्याची वर्णी लागली. पहिलाच बॉल इनसाइड आउट कव्हर मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावत आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू टाटा बाय बाय करत चाललाय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. स्वागत केलंय किरणचं देखील 4 धावांनी. आज थांबणार नाहीये हा फलंदाज, त्याला माहिती आहे अभी नाही तो कभी नाही. हा सामना भरपूर महत्वाचा आहे, अस्तित्वाची लढाई आहे आणि अस्तित्वाची लढाई आली की लढावंच लागतं. अजून एक चौकार आकाश झहाच्या बॅटमधून कव्हर्स रिजन मध्ये चांगला गॅप शोधला. किरणचं स्वागत केलं, जो किरण मागच्या षटकामध्ये प्रभावी राहिला होता त्याच्यावर आक्रमण केलंय. ओ हो व्हाट शॉट, हॉट शॉट, शॉट ऑफ द डे, स्टँड अँड डिलिव्हर्ड.
लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर मॅसिव्ह हिट, षटकार. ऍक्शन रिप्ले पहा, डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत अक्षरशः बॅनर पासून लांब पाठवला बॉल. 2 चेंडूंवर 10 धावा वसूल केल्यात किरण. आता किरणवर देखील दबाव टाकलाय आकाशने. फुल टॉस आणि फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. आता टोल लागणार नाहीये, वसुली केली. षटकार, 2 षटकार 1 चौकार. वा, आकाशचा नाव आकाश आहे. आकाशाला गवसनी घालणारे फटके मी सातत्याने खेळतो. ज्यांच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असते, त्यांना विरोधकांच्या उलाढालीची काहीच तमा नसते, भीती नसते. तो आत्मविश्वास आकाश झाने दाखवलाय. 380च्या स्ट्राईक रेटने 10 बॉलमध्ये 38 धावा त्यांनी वसूल केलाय. या षटकामध्ये जो किरण दरगुडे मागच्या षटकात प्रभावी राहिला होता, अक्षरशः त्याची पिसं काढलीत असं म्हणायला हरकत नाहीये. 3 चेंडूवर तब्बल 16 धावा वसूल केल्यात. म्हणून मी मगाशी उल्लेख केला होता की क्रिकेटचा अद्भुत खेळ कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. तिसऱ्या पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांकडून घोषित केलं गेलंय. त्यामुळे हा चेंडू ग्राह्य चेंडू आहे. बॉल डीप झालाय. तिसऱ्या पंचांनी त्याची शहानिशा केली आणि त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. आउट संख्या 71 धावा, 71 for 2. टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये एक महत्वाची लढत आपल्यासमोर रंगत असताना यशवंत भाऊ पाचंगे शिरूर विरुद्ध संतोष गायकवाड दिघी. अजून एक वेळेला तोच प्रयत्न यशस्वी होईल का? परंतु या वेळेला उंची जास्त, लांबी कमी आणि अखेर इथे एक मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न फसलाय. आकाशचा 11 बॉलमध्ये 38 धावा काढून बाद झालाय. परंतु आकाशची फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. काय खेळलाय आकाशचा. 11 चेंडूमध्ये 38 धावा, 71ला 3. हा चेंडू भरपूर वरती गेला. एलिव्हेशन जास्त होतं या बॉलला, लांबी गाठलेली नाही आणि तेवढाच चांगला झेल अनिकेत रोडीने टिपलाय. कारण हा झेल म्हणजे भरपूर कॅच नाही तर ही मॅच होती असं म्हणायला हरकत नाही. कारण अनिकेतचा अजून काही वेळ मैदानात थांबला असता तर कदाचित अर्धशतकाला असताना गवसनी घातली असती. परंतु तो बाद झालाय. 71ला 3. नवीन फलंदाज गणेश मैदानामध्ये दाखल. संग्राम खेळतोय 8 बॉलमध्ये 16 वर. चला थोडंसं स्पीडअप करावं लागेल. ऑनफिल्ड ऑफिशियल्स आपल्याला देखील विनंती आहे, आपण ऑनफिल्ड काही सूचना खेळाडूंना द्या. वेळेचं बंधन आपल्याला पाळायचंय, जास्त वेळ घेता येणार नाहीये. 71ला 3. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अखेर किरणच्या खात्यामध्ये विकेट, पण तो आता स्ट्राईक एंडला गणेशसाठी हा बॉल अचूकतेवर भर देत असताना कमी गतीचा होता, परंतु नियंत्रण चांगलं ठेवलं आणि पहिला चेंडू खेळत असताना गणेश इथे बीट झालाय. दुसऱ्या बाजूने संग्राम स्ट्राईक एंडला येण्यासाठी कुठेतरी वाट पाहतोय, वेट करतोय, पण तो वाट देखील लावायची आहे. तो स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. कारण 8 बॉलमध्ये 16 म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने संग्राम आतापर्यंत धावा वसूल करतोय. त्याला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघ देखील मातब्बर आहे. अनेक अष्टपैलू ऑलराऊंडर या संघामध्ये खेळतात, त्यामुळे हे बॅटल चांगले रंगणार आहे. फुल लेन डिलिव्हरी, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफ मध्ये फिल्डर नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. प्रशांत शुक्ला चेंडूवर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्यात आणि बरोबरच 5 षटकांचा गती संपलाय. पहिल्या डावमध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 73. 73 धावा, 3 गडी बाद 73. शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातले शिल्लक आणि आता टाइम अप झालेला आहे. 25 मिनिटं संपलेली आहेत. त्यामुळे पुढच्या 6 चेंडूसाठी तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यावा लागेल. याची दखल घ्या यशवंत भाऊ पाचंगे शिरूर, कारण 6 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिलेला आहे आणि तुमची 25 मिनिटं ही 5 षटकांच्या दरम्यान संपलेली आहे. त्यामुळे 6व्या षटकासाठी तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त 30 यार्ड वर्तुळामध्ये घ्यावा लागेल. ला 3. स्वर्गीय संतोष गायकवाड 11 दिघी. पहिल्याच बॉलवर आलेली विकेट, तिथून हा डाव कोसळेल की काय असं प्रश्नचिन्ह निर्माण झाला. पण ज्यावेळेला तुमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्यावेळेला तुमच्या शब्दांनी नाही, तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला उत्तर द्यायचं असतं आणि तेच उत्तर इथे दिलं फलंदाजांनी. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी अनिकेत रोडे कॉमेंट्री बॉक्स इन कडून पहिला चेंडू टाकेल. पहिलाच बॉल, फुल टॉस आणि फुल टॉसला चपराक चाबूक शॉट.
एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल सीमा पार चौकार 4 धावा. फुल टॉस बॉल टाकला की त्याचा समाचारच घेतला जाईल तयारच होता आणि जसा टाकला तसाच एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ रिजन मध्ये तिथे तैनात होता. त्याच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला चौकार आणि सुरुवात 77 वर धावफलक. अजून एक वेळेला फुल टॉसच होता परंतु या वेळेला क्रॉस बॅटिंग खेळला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक नाही तर लॉंग ऑन आणि काउ कॉर्नरच्या मध्ये असलेला क्षेत्ररक्षक दाखल होतोय तोपर्यंत थ्रो देखील यष्टीरक्षकाच्या दिशेने केलाय पण तो आता स्क्वेअर लेग आणि मुख्य पंचाने इशारा कळवलाय. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल. डेंजर एंडला धावत असताना धावबादसाठी पंचांकडे अशाभूत नसल्याने पाहिलं पण तो आता तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये येतात. पहा ऍक्शन रिप्ले. नेमकं या बॉलवर काय घडलं. पहिली धाव वेगाने पूर्ण केली तेवढा चांगला थ्रो पण सध्या पहा यष्टीरक्षकाने तो थ्रो कलेक्ट केलाय पण तो नेमकं काय घडलंय. यष्टीला बॉल लागलाय हात लागलाय याची पडताळणी आमचे तिसरे पंच करतायत. संपूर्ण घडामोडीची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर पारदर्शक निर्णय आमच्या पंचांकडून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेट अँड वॉच करावाच लागेल. बॉल यष्टीरक्षकाने गॅडेट केला पण यष्टीला लावत असताना त्याने थोडीशी जल्दबाजी केली परंतु त्यानंतर मात्र हा चेंडू योग्यरित्या यष्टीला लागलाय का. फलंदाज फ्रेम मध्ये आहे का. बॅट त्याने ड्रॅग केली आहे का. अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील. दूध का दूध और पाणी का पाणी काय असेल या चेंडूची कहाणी पुढच्या काही सेकंदांमध्ये tenniscricket.in कॅमेराच्या माध्यमातून अतिशय सुस्पष्टरित्या निर्णय तिसऱ्या पंचांच्या द्वारे आपल्या समोर ठेवला जाणार आहे. आपण पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम टिंगरे सरकार चषक 2025 काय कॅमेरा वर्क केलाय. हे कॅमेरा वर्क करण्यासाठी अनेक वर्षाची तपश्चर्या लागते आणि सध्या ती तपश्चर्या आमच्या सर्व tenniscricket.in कॅमेरा मन्सने केली आहे. विविध अँगल्सने हे संपूर्ण दृश्य तुमच्या समोर थोडासा वेळ घेतला जातोय डिसिजन साठी पण तो डिसिजन तेवढाच महत्वाचा आहे. कीप रोलिंग कीप रोलिंग कीप रोलिंग असं सांगितलं जातंय कारण हा निर्णय भरपूर महत्वाचा आणि महत्वाच्या निर्णयासाठी थोडासा वेळ घेतलाय. आता तिसरे पंच निर्णय देतील. तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय फलंदाज नॉट आउट म्हणजे नाबाद असणार आहे कारण आधी ग्लोव्ह लागले आणि बॉल हातातून निसटला त्यामुळे फलंदाज इथे असेल सुरक्षित आणि बरोबरच धावा मिळणार आहेत. 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. चला आता निर्णय आलाय वेळ घेऊ नका. पंचांना विनंती आहे चला फार वेळ आपल्याला घेता येणार नाही आणि त्यामुळे विनंती आहे थोडं स्पीडअप करावं लागेल. अजून काही सामने आपल्याला आजच्या दिवसातले पूर्ण करायचे आहेत आणि ते आजच पूर्ण करायचे त्यामुळे इथून आपल्याला सामन्याला वेळेत पूर्ण करावं लागेल. अनिकेत रोडे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना 6वं षटक चालू आहे. समोर स्ट्राईक एंडला संग्रामने समोर मारलाय. एकीच मारा खिच के मारा सॉलिड मारा चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. कमेंट्री बॉक्स मध्ये नरेश डोमे सर दाखल झाले आणि त्यांचं स्वागत होत आहे या षटकाराने. वेलकम षटकार 6 धावा. मिनी हेलिकॉप्टर लँड केले मुख्य मंचाच्या दिशेने. 85 धावा आता धाव फलकावर. संग्राम आज एक वेगळा अध्याय लिहितोय फलंदाजी मध्ये. एक वेगळा संग्राम त्याने दाखवलाय. अनिकेत रोडेवर हल्ला करत असताना आता ऑन साइडला हा देखील हवेत खेळलेला फटका. लांबी कमी आहे आणि या वेळेला मात्र क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद होईल. संग्राम OUT आउट. बॅक टू दी पवेलियन गॉन. 12 चेंडू 28 धावा त्याने काढल्या. 85 धाव संख्येवर 4था धक्का बसलाय. निश्चित शेवटच्या षटकामध्ये अधिक आक्रमणाची आवश्यकता होती. खरं तर स्कोअर मोठा झालाय मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याचा हा प्रयत्न होता त्यामुळे जोखीम घ्यावीच लागणार होती. अशा परिस्थितीमध्ये असे कॅच उडणं किंवा कॅच पकडलं जाणं हे स्वाभाविक आहे. गणेश आणि संग्राम ही जोडी मैदानामध्ये खूप चांगली बॅटिंग संग्रामकडून आपल्याला बघायला मिळाली. 85 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये
स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी संघाकडून. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि एक बाउन्सर बघायला मिळेल. पंच इथे वाईडची घोषणा करतायत. याबरोबरच 86 धावा. आज सकाळपासून आपण बघितलेलं आहे की फलंदाजांनी खूप चांगली फलंदाजी केली. प्रत्येक इनिंगमध्ये आपल्याला चांगली बॅटिंग बघायला मिळाली, मोठी स्कोअर बघायला मिळाले. त्यामुळे चुरशीच्या मॅचेस देखील इथे आपण बघितलेले आहेत. कव्हर बॅकफूट पॉईंट आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक थर्ड मॅनला पोहोचेल तिथे 2 धावा प्राप्त होणार आहे. स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड 11 दिघी संघ 88 वरती पोहोचलेला आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघ विरुद्ध स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी या 2 संघामध्ये एक मोठी लढत आहे. 88 धावा धावफलकावरती आहे. आणि शेवटचा चेंडू रवी गोविरथ. काय गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये रवीनं. खर तर रवीच्या गोलंदाजीनं संघ मॅच मध्ये परत आला. दरम्यान इथे पाहायचे धावाची संधी असणार आहे. फलंदाज बाद होणार आहे. 5 गडी बाद होतील. फलकावरती धावा 88 वरून पुढे जातील. येस 89 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर यानंतरची मॅच आहे. नाणेफेकीचा कौल होतोय धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध अर्चित 11 रोहा. दुसऱ्या फेरीचा सामना मैदानामध्ये सुरू होणार आहे. तर हा जो सामना आहे हा खरं तर सेकंड राऊंड जरी असेल तरी देखील सेकंड राऊंडची एकच मॅच आहे. आणि यानंतर पुढच्या 3 संघांना खरं तर पुढे चाल मिळाली होती. आणि त्यामुळं तिसऱ्या फेरीमध्ये यानंतरची जी टॉस होणार आहे तो तिसऱ्या फेरीचा सामना असणार आहे. आणि तो सामना होणार आहे अर्चित 11 रोहा विरुद्ध धीरेन भाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. 36 चेंडू 90 धावांचं आव्हान इथे यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर संघासमोर असणार आहे. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल मॅचचा टॉस आपण घेणार आहोत. आपण पाहतोय टिंगरे सरकार चषक आणि यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना असणार आहे. टिल्स कॉल दिला होता आणि टिल्स म्हणजेच धीरेनभाई शहा 11 स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC ने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावर असं नसतं, दोन्ही कॅप्टन सोबत चर्चा केली जाईल. टॉस जिंकलाय, फार वेळ घेणार नाही. काय निर्णय असणार आहे? पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करू. 5 ओव्हरमध्ये कमीत कमी त्यांना 50 धावाचा म्हणजे प्रयत्न करू, 50 धावामध्ये रोखण्याचा. अभी जे मागची मॅच खूप क्रुशियल राहिली, तिथून थोडासा आत्मविश्वास मिळाला, त्यामुळे या मॅचसाठी काही टीममध्ये बदल केलाय की सेम स्क्वॉड घेऊन येणार आहे? एक बॅट्समन घेतलाय, कासिफ संगमच्या जागेवर अभि पुंडेला घेतलाय. विशिंग यू ऑल दी बेस्ट. तर टॉस जिंकलाय धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC ने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मागची मॅच देखील तुमच्यासाठी चांगली राहिली आहे. बॅटिंग करायची आता या सामन्यात. मागच्या मॅचमध्ये चेस केलं होतं, आता 5 षटकांची लढत असणार आहे. कशी रणनीती राहील? मागची मॅच चेसिंग केली होती. खरं तर चांगलं झालं, बॅटिंग आले. अंदाज येईल थोडाफार, म्हणजे पहिली बॅटिंग करून पण जास्तीत जास्त टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू. विशिंग यू ऑल दी बेस्ट. दोन्ही कॅप्टन सोबत संवाद झालाय. तर टॉस बॉक्स मधून अपडेट आहे. धीरेनभाई शहा स्पोर्ट्स फाउंडेशन PCMC ने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय संघनायक विजय खडकेने घेतलाय. तर नेक्स्ट मॅचला या सामन्यानंतर सुरुवात होईल. तुर्तास जाऊया या सामन्यासोबत. पुन्हा एकदा आपण जोडले जातोय कमेंट्री बॉक्समध्ये नरेश डोमे सरांसोबत. इट्स ओ टू यू. थँक्यू. थँक्यू गोपी सर. इथे जाऊया मैदानामध्ये. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिलाच बॉल गॅप काढण्यात यशस्वी ठरलेला आहे, मात्र सीमारेषा जवळ करताना चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं होतंय. 3 धावा अमित तापकीर आणि सोबत महेश. अमित तापकीर महेश शिंदे ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. अनुभवी जोडी आहे. दोघांनी खूप क्रिकेट खेळलेलं आहे. खूप असे संस्मरणीय मॅचेसचे साक्षीदार राहिलेले आहेत हे दोघेही खेळाडू. आज या दोघांनाही पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध करावी लागेल. 91 धावांचा पाठलाग यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर संघाला करायचा आहे. ओम पांडे गोलंदाजी मार्कवरती. ओम पांडेने सकाळच्या सामन्यामध्ये प्रभावित केलं होतं. याचं बॅट ॲज अ बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये ओम पांडे अत्यंत प्रभावित राहिला होता. गब्बर सोलापूर संघाला मात देण्यामध्ये ओम पांडेची कामगिरी जास्त महत्वाची राहिली होती. आता परत एकदा ओम पांडे गोलंदाजी मार्कवरती. 1 धाव इथे महेश शिंदे पूर्ण करेल आणि फलकावरती धावांची नोंद आहे. 4. पहिलं षटक सुरू असताना अमित तापकीर खरं तर निश्चित एक मोठा सुपरस्टार खेळाडू. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील अमित तापकीरची क्षमता मोठी होती, गुणवत्ता मोठी होती. सातत्यानं आपण पाहिलेलं, विशेषतः पुणे जिल्हा प्रीमियर लीग ही स्पर्धा 2008 साली आपण सगळ्यांनी बघितली होती. तर अमित तापकीर एक चांगला फटका. टिंगरे सरकार भरतदादांच्या बॅनरवरती जातोय चेंडू आणि भरतदादा आणि अमित तापकीर या दोघांची मैत्री काय आहे हे सगळ्या टेनिस क्रिकेटला माहिती आहे. 2008 ला ही जोडी वेगवेगळ्या संघामध्ये दोघे जण खरं तर होते. भरतदादा टिंगरे आणि अमित तापकीर. PDPL मध्ये जिथे 1,17,000 रुपयाची बोली लागली होती त्यावेळेस ती हायेस्ट होती अमित तापकीर वरती. कोहिनूर पिंपरी पॅन्थर संघामध्ये खेळत होता लेदर बॉल क्रिकेटमध्ये. यस, उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू फिरून आणलेला आहे तो मिड विकेटच्या बाजूला. 1 धाव अमित तापकीरला मिळेल आणि दुसऱ्या धावीचाही प्रयत्न आहे इथे. यष्टी उडवलेली आहे का? मात्र फलंदाज सुरक्षित आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील. 2 धावांबरोबर फलकावरती धावा आहेत 10. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. ओम पांडेचं पहिलं षटक. अमित तापकीर हवेमध्ये. चेंडू जरूर आहे, मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा आहे, मात्र अमित तयार नव्हता धावेसाठी. 11 धावा पहिल्या षटकामध्ये. गोपी सर 11 धावा आलेल्या आहेत. आश्वासक सुरुवात आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये. अजून एक चेंडू निश्चित खेळायचा आहे. तर ओम पांडेच्या गोलंदाजीवरती देखील व्यवस्थित दोघांनी इनिंग डाव पुढे आणलेला आहे. मात्र 91 धावा, 36 चेंडू आणि 91 धावा.
तर प्रत्येक षटका पाठीमागं तुम्हाला 15 धावांपेक्षाही जास्त धावा आता हव्यात. त्यामुळे मोठे फटके गरजेचे आहे. उंच आकाशामध्ये चेंडू आहे. पायचे क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचेल आणि वॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, अत्यंत सुंदर झेल. लॉंग ऑफ मिड ऑफचा खेळाडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचलाय. मागे जात टिपलेला झेल. वाह, काय सुंदर कॅच. महत्वाची विकेट. शेवटच्या बॉलवर मागे जात असताना झेल. महेश शिंदे पहा, उंची जास्त होती, बॉलवर एलिव्हेशन भरपूर प्राप्त झालं, लांबी गाठलेली नव्हती, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत नजर ठेवली, जोखीम होती या झेलमध्ये आणि अखेर शेवटच्या मोमेंटला तो झेल योग्यरित्या टिपला गेला. तिथे महेश शिंदे बाद झालाय. पहिला धक्का बसतोय. सुरुवात चांगली राहिली होती, मात्र शेवटचा बॉल इथे विकेट देऊन जातोय. म्हणजेच काय आता हा झेल संमिश्र खेळासाठीच ओळखला जाऊ शकेल, कारण 11 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर विकेट देखील आले. नरेश सर, ज्यावेळेस झेल हवेमध्ये गेला होता, खरं तर असं वाटलं होतं की टायमिंग निश्चित चांगलं आहे आणि त्यावेळेसच क्षेत्ररक्षक हा मागे जात होता. त्याने चेंडूवरची नजर काढून घेतली नाही आणि प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. तुमच्याकडं अभ्यास असेल, तुमच्याकडे मेहनत असेल आणि तुम्ही जर सातत्यानं प्रयत्न करत असाल तर कुठलंही अवघड काम सहज शक्य होतं आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेश शिंदेचा कॅच होता. मोठा फलंदाज स्वस्तात सापडलेला आहे. अमित तापकीर, राहुल सातव ही जोडी मैदानामध्ये असेल. तर 11 धावा पहिले षटक संपलेलं आहे. जाता जाता ओम पांडेला एक यश जरूर मिळालंय. फलंदाजांना विनंती आहे, आपण जरा पटकन आतमध्ये जायचंय. फलंदाज बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज लगेच तयार असला पाहिजे. तुम्ही कधी लेदर बॉल क्रिकेट खेळला असेल तर तिथे ओपनर्स ज्या वेळेस बॅटिंगला जातात त्याच वेळेस दोघं जण पॅडिंग करून बसलेले असतात. विकेट पडल्याबरोबर लगेच चौथा प्लेअर पॅडिंग करून येतो, तयार असतो आणि विकेट पडल्यावरती लगेच ते आतमध्ये जात असतात. तर आपल्याकडे पॅड करायचे नाही, आपल्याला काही करायचं नाहीये. पण संघनायकाला सूचना आहे की आता समजा दुसऱ्या क्रमांकाचे तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज खेळतायत तर चौथा क्रमांकाचा कोण आहे त्याला आता सूचना देऊन ठेवा की याच्यानंतर तुला बॅटिंगला जायचंय. तोही प्रिपेअर राहतो, तोही तयार राहतो की मला बॅटिंगला राहायचंय. त्याच्या देखील काही मनांमध्ये प्लॅन असतील, काही आडाखे असतील, तो देखील मनातल्या मनात बांधत असतो, कारण त्याची मानसिक तयारी होते त्यामुळे की मला आता बॅटिंगला जायचंय. त्यामुळं अगोदरच संघनायकाने ती तयारी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलाही वेळ वाचेल आणि तुमची मॅच चांगली होईल. आकाश झा, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश झा होता. विकेट आणि त्याचबरोबर रन्स देखील त्याने मिळवल्या होत्या. संघनायक म्हणून आकाश झाची कामगिरी निश्चित महत्वाची राहिलेली आहे आणि गोलंदाजीला आकाश झा आता उपस्थित होतोय. फलकावरती धावा 12, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन 91 धावांचं टार्गेट आहे. तर अमित तापकीर तर समोर स्ट्राईक एंडला आता राहुल सातव. यस, उंच फटका आहे आणि तिथे राहुल सातव होणार बाद. टिंगरे सरकार चषक मध्ये राहुल सातवची कामगिरी नेहमीच उजवी राहिलेली आहे. ज्यावेळेस डे नाईट स्पर्धा टिंगरे सरकार चषकाच्या माध्यमातून घेण्यात आली होती त्यावेळेस आम्ही पाहिलं होतं राहुल सातवला काय बॅटिंग केली ती होल टुर्नामेंट मध्ये. फलंदाज चला पटकन. आम्ही सातत्यानं सूचना देतोय. संघ नायक यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन कॅप्टन वरती जबाबदारी आहे ती की 2 विकेट पडलेले आहेत. पुढचा फलंदाज सुद्धा, आता एक फलंदाज मैदानामध्ये पाठवलाय तर पुढचा फलंदाज सुद्धा तयार करून ठेवा. इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न होता राहुल सातवचा, त्यामध्ये अपयश आलं आणि आता या डावमध्ये भोपळाही फोडता आलेला नाहीये राहुल सातवला. गोलंदाजीमध्ये देखील तो थोडासा मागणा राहिला. फलंदाजीमध्ये त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षा आज पूर्ण करता आलेल्या नाही आहेत. 12 या धावसंख्येवर दुसरा धक्का आकाश झाच्या खात्यामध्ये विकेट. आकाश झाने आज प्रभावित केलं, त्याने फलंदाजीमध्ये धावा काढल्या, गोलंदाजीमध्ये विकेट घेतली. म्हणजे आज सर्व काही आकाश झासाठी खूप चांगलं पाहायला मिळते. नवीन फलंदाज विशाल स्ट्राईक एंडला दाखल झालाय. दुसऱ्या बाजूने अमित तापकीर 6 बॉलमध्ये 11 वर खेळतोय. अमित तापकीरला स्ट्राईक एंडला येणं गरजेचं आहे कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. आकाशचा पुढचा चेंडू उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट करू पाहत होता आणि बरोबरीनेच धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू विशालसाठी. षटक क्रमांक 2चा खेळ सध्या आपण पाहतोय. धावसंख्या 12 वर स्थिरावली आहे, मात्र 2 हादरे खूप लवकर लागलेत. नरेश सर, आकाशचा यश मिळवणारा संघनायक
चांगलं षटक राहिले, फक्त एक धाव या षटकामधून. एकतर पुढे धावांचा मोठा डोंगर आहे आणि आकाश झा यस 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 मोठा फटका आहे, हा झेल सुटलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा गरजेच्या आहेत धावा इथे यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला. फुल टॉस चेंडू होता, एक संधी होती तिथे क्षेत्ररक्षकाला, मात्र झेल घेण्याच्या प्रयत्नातच तो सीमारेषेला स्पर्श झाला होता आणि त्यामुळंच कदाचित त्याच्या हातातून झेल सुटलाही असेल. आकाश झा पहिले 4 चेंडू अप्रतिम होते, त्यानंतर एक षटकार आलेला आहे. 18 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तर समोर फलंदाज विशाल. सुंदर फटका, या अगोदरचा फटका षटकार आणि त्यानंतरचा चौकार, अशा फटक्यांची गरज आहे. नो बॉल आणि 4 धावा. 5 धावा इथे मिळतील, या बोनसची गरज होती इथे. आणि याबरोबरच एक मजबूती धारण करत असताना यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन या मॅच मध्ये, या षटकामध्ये खरं तर आतापर्यंत आकाश झानं ज्या पद्धतीनं रोखलं होतं, असं वाटलं होतं की हे षटक चांगलं राहील, मात्र मोठं षटक होतंय. परत एकदा बाउन्सर वरती आकाश, इथे विशाल दरगुडे होईल स्वार, विशाल धारक होईल स्वार आणि मिळणार आहेत पुन्हा एकदा धावा 4. 27 धावा 2 षटकामध्ये, 27 धावा. षटक पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 धाव आली होती, विकेट 1 पडलेली होती. पुढच्या 2 चेंडूमध्ये धावा खर्च झालेले आहेत तब्बल 15. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय घडतं हे कोणी सांगू शकत नाही आणि त्यामुळंच क्रिकेट नेहमीच अविश्वसनीय, अविस्मरणीय, नेहमीच अनिश्चिततेने भरलेला खेळ राहिलेला आहे आणि त्याचा प्रत्यय आज तर पदोपदी आलेला आहे. ऑल इंडिया ओपन पूलचं हे एक वैशिष्ट्य आहे की इथे प्रत्येक जण जिंकायला आलेला असतो. सगळे संघ खेळाडू व्यावसायिक असतात, त्यांनाही माहीत असतं जिंकलं तरच पैसे मिळणार आहेत आणि त्यामुळं प्राणाची बाजी लावण्यास हे खेळाडू कुठे मागे पुढे पाहत नाहीत आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्यामुळंच पहिल्या राऊंड मधल्या मॅचेस सुद्धा आपण पाहिल्या की प्रचंड उलटफेर या मॅचेस मध्ये झालेला आहे. या मॅच मध्ये देखील उलटफेर होतोय. 2 षटकामध्ये तब्बल 27 धावा, साधारणतः 15 धावांची सरासरी राखायची गोपी सर आणि जवळपास 13.5-14 धावांची सरासरी राखलेली आहे यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला. पहिल्या 2 विकेट भरपूर लवकर आल्या आणि त्यानंतर वाटलं होतं की आता बॅकफुटवर जाईल संघ, परंतु मागचं षटक आकाश झाच्या विरोधात विशाल धरकने जी काही फलंदाजी केली, ज्या धावा वसूल केल्या, तिथून पुन्हा एकदा आशा पल्लवी झाल्या आणि यशवंतभाऊ पाचंगे शिरूर हा संघ पुन्हा या सामन्यामध्ये, या डावामध्ये कमबॅक करतोय. 27ला 2 आहेत म्हणजे आता आव्हान पुन्हा एकदा जीवित झालंय, परंतु याच खेळाची सातत्यपूर्ण गरज असेल ती म्हणजे यशवंतभाऊ पाचंगे टीमला. अमित तापकीरने जबाबदारी खांद्यावर घेतली, आता विशाल धरक त्याला साथ देतोय. दोन्ही फलंदाज चांगल्या धावा वसूल करतायत, परंतु दुसऱ्या बाजूने ओम पांडे ज्याच्या खात्यामध्ये एक विकेट आहे तो आलाय. समोर आहे अमित. या साखोट टप्प्याच्या चेंडू होता उजव्याच्या बाहेर टाकलेला. इथे खराब क्षेत्ररक्षण. तुमच्याकडं भरपूर बॅलन्स आहे, तुमचा खिसा भरलेला आहे, तो ओसंडून वाहतोय, पण तुम्ही जर चंगळ केली, तुम्ही जर वारेमाप खर्च केला तर एक वेळ असे येते की तुम्ही कफल्लक होता. 90 धावा पुरेशा आहेत का असा प्रश्न जर मी इथं उपस्थित प्रेक्षकांना विचारला तर मला माहिती आहे की 50% प्रेक्षक उत्तर देतील की 90 धावा म्हणजे विजय नाहीये, 91 होऊ शकतात. त्यामुळं जर अशी खराब कामगिरी झाली, क्षेत्ररक्षण खराब झालं तर या 90 धावा कधी पूर्ण होऊ शकतील. 31 धावा फलकावरती आहेत. अमित तापकीर ऑन स्ट्राईक. यास कडक अमित तापकीर. ही बॅट मागचे 25 वर्ष सातत्यानं धावा ओकते. आज सुद्धा चौकारा पाठोपाठ षटकार. अमित तापकीर भरपूर गुणवत्ता या खेळाडूकडे आहे, सातत्यानं त्याने दाखवले. इंग्लिश काउंटी देखील तो खेळलेला आहे भरपूर काळ आणि मला माहिती की एक काळ असा होता की भरत टिंगरे अमित तापकीर ही जोडी कुठेही आली, लेदर बॉल खेळायची पण टेनिस बॉल क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये ही जोडगोळी कोणत्या संघातून उतरली की त्या संघाचं बक्षीस ठरलेलं असायचं. अनेक वेळा आम्ही पाहिलेले मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बघितलेलं आहे. या जोडगोळीने काय धुमाकूळ घातला होता. भरतदादा टिंगरे आज आयोजनाच्या मध्ये आहे, त्याचबरोबर टेनिस क्रिकेटला अधिक सफाईदार करण्यासाठी असोसिएशन मधून प्रयत्न करतायत. अमित तापकीरची बॅट मात्र अजून तळपतेच आहे. एक प्रशिक्षक म्हणून देखील अमित तापकीर अनेक खेळाडू घडवतोय. लहान वयामध्ये विशेषतः 10 वर्ष, 11, 12, 14, 15 वर्षाखालील खेळाडूंना कोचिंग करण्याचं काम अमित तापकीरचं सुरू आहे. उजव्याच्या बाहेर होता चेंडू, फुल टॉस मिळालाय. पुन्हा एकदा खराब कामगिरी, पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळणार आहे. 3ऱ्या धावेचा प्रयत्न करायचा. अमित तापकीर धावा घ्यायला उत्सुक नाहीये.
एका बाजूला आपण बघतोय की विशाल धारकला धावा हव्या होत्या, 2 धावांबरोबर 39 2 गड्याच्या मोबदल्यात. आपल्या स्पर्धेसाठी अर्थात टिंगरे सरकार चषकसाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्टचं सौजन्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे, दानशूर दाते उद्योजक सन्माननीय अतुलदादा टिंगरे यांचं आगमन झालेलं आहे. उद्योजक अतुलदादा टिंगरे यांचं मंचावरती मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. रिव्हर्स खेळायचा इथे, खराब कामगिरी यष्टीरक्षकाची, मात्र थर्ड मॅनने काय जबरदस्त सपोर्ट केलेला आहे, कव्हर केलेला आहे. आणि तो क्षेत्ररक्षक दुसरा तिसरा कोणी नाही, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी अशोक गवारी साहेबांना आपण बघू शकतो ॲज अ थर्ड. मागाच्या सामन्यामध्ये मी तो उल्लेख केला होता, कारण 3 बॉल असे अडवले होते की तिथे 4 निश्चित होत्या आणि आता सुद्धा चौकार म्हणजे 3 धावा सेव्ड केलेल्या आहेत अशोक गवारी साहेबांनी. फलकावरती धावांची नोंद असेल. यस, कडक कडक 6 धावांची मोहोर इथे उमटेल. विशाल धारकच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. सनसनाटी निर्माण करणारी फलंदाजी मैदानामध्ये. 6 षटकामध्ये 91 धावांचं आव्हान ओलांडायचं यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला आणि 46 वरती पोहोचलेले आहेत ते. जो अनुशेष होता धावांचा तो भरून काढलेला आहे, सरासरीच्या जवळ पोहोचलेले आहेत यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. रिक्वायर्ड रन रेट 13.89. बाहेरची कड आहे इथे आणि फलंदाज होईल बाद विशाल धारक. मोठा धक्का असेल हा, कारण एक हाय स्ट्रोक, उंच स्ट्रोक मारण्याची क्षमता, मोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता होती विशाल धारककडे. तो बाद होऊन परतलेला आहे. 20 धावा 6 चेंडूमध्ये बनवल्या विशाल धारकनं, तर 46 वरती 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. विशाल धारकचा एक चांगला कॅमिओ राहिला या इनिंगमध्ये. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अमित तापकीरच्या बरोबर नेत्याने चांगली साथ दिली. फलंदाज लवकर पाठवा, सातत्याने सूचना दिली जाते, वेळ घेऊ नका. पुढचा फलंदाज लवकर मैदानात पोहोचेल याची दखल घ्या. आणि सध्या आपल्या स्क्रीनवर पहा बॅट दाखवली जाते अमित तापकीरची, ज्यावर लिहिलंय वॉरियर्स, आणि खऱ्या अर्थाने तो वॉरियर्स योद्ध्याप्रमाणे मैदानात लढतोय. 10 चेंडूमध्ये 23 धावा, 230चा त्याचा स्ट्राईक रेट आहे. रिक्वायर्ड रन रेट 14.67 म्हणजे जवळपास 15ची सरासरी अजूनही गरजेची आहे. परंतु जी धावसंख्या गरजेची होती, मगाशी नरेश डोमे सरांनी उल्लेख केला होता की सर तुम्ही उल्लेख केला अनुशेष, जो धावांचा अनुशेष मागच्या षटकांमध्ये राहिला होता तो मात्र भरून काढला गेला. परंतु दुसऱ्या बाजूला विशाल धारकची विकेट हा देखील या सामन्यामध्ये या डावामध्ये टर्निंग पॉईंट ठरू शकतो. ओम पांडेच्या खात्यात अखेर विकेट आली आहे, परंतु तो महागडा ठरला. 2 षटकं 29 धावा आणि 2 विकेट हे समीकरण त्याचं राहिलेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत आता 18 आणि 18 चेंडूमध्ये 44 धावा इथून पुढे सामना जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या म्हणजे यशवंत भाऊ पाचंगे शिरूर संघाला. दोन्ही संघांसाठी सामना खुलाय. आता मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य गोडे हा देखील एक मातब्बर फलंदाज मोठमोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु सर्वाधिक नजर राहील ती म्हणजे अमित तापकीर, ज्या खेळाडूने या डावामध्ये सर्वाधिक जबाबदारीचं क्रिकेट खेळत असताना प्रभावित केलेलं आहे. फलकावरती 46 धावा आहेत. अर्धा डाव संपलेला आहे, अर्ध्या धावा पूर्ण झालेल्या आहेत, अर्धा डाव अजून शिल्लक आहे, अर्ध्या धावा अजून बनवायच्या आहेत. 18 चेंडू 45 धावा. आकाशचा अमित तापकीर समोर लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर, थोडासा शफल होत इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र लाईन मिस होतोय इथे अमित तापकीर. फलकावरती धावांची नोंद 46 आहे. सुरुवात थोडीशी शांत होती, पहिल्या षटकामध्ये थोडेसे मागे होते सरासरीच्या, मात्र दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये ह्या धावा पूर्णपणे कव्हर करण्यात यश मिळालेलं आहे. याबरोबरच इथे पुन्हा एकदा एका स्लोवर 1 वरती चकवलं होतं, फसवलं होतं अमित तापकीरला. तिथे 2 धावा पुन्हा प्राप्त होतील. चुका क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर झालेल्या आहेत, विशेष म्हणजे या संघाकडून. अर्थातच स्वर्गीय संतोष भाऊ गायकवाड दिघी संघ. तर या ठिकाणी जो संघ मैदानामध्ये खेळतो यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन, शिरूर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष आणि प्रतिथयश उद्योजक यशवंत भाऊ पाचंगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून देखील ते भूमिका बजावत आहेत. आणि विशेष म्हणजे एक असे संघ मालक आहेत
की पुणे जिल्ह्यातल्याच नाही तर परिसरातल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये ज्यांचा संघ खेळतो, गाववाईज टुर्नामेंट असू द्यात तिथे यशवंतभाऊ पाचंगे यांची टीम असते, तालुका वाईज टुर्नामेंट असू द्यात यशवंतभाऊ पाचंगे यांची टीम खेळते, आणि ऑल इंडिया ओपन असू द्या तिथे यशवंतभाऊ पाचंगे यांची टीम खेळते. तर सातत्यानं वेगवेगळ्या खेळाडूंना मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी देणारे संघ मालक म्हणून यशवंतभाऊ पाचंगे यांची ओळख आहे. उजव्याच्या बाहेर अप्परकट, पॉवरफुल अप्परकट अमित तापकीर. खरं तर या फटक्यांसाठी तो ओळखला जातो. PDPL मध्ये 2 स्क्वेअर कट मंचर ग्राउंडवरती खेळलेले मला आजही दिसतात. अप्परकट अमित तापकीरचे. कमालीचा खेळाडू आहे. वीरेंद्र सेहवाग यांचे फटके नंतर सुरू झाले, पण त्या अगोदर मी अप्परकट असे अमित तापकीरचे बघितलेले आहेत. 52 वरती 3, 29 धावसंख्येवरती खेळतोय. 14 चेंडू मध्ये आकाश झा गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक थोडंसं मागड होतं आकाशचं. 16 धावा आल्या होत्या. परत एकदा अमित तापकीरचा इनसाइड आउट. लॉंग ऑफला टॉस मोठा असेल. 4 धावा. खणखणीत चौकार. 2 चौकार लागोपाठ अमित तापकीरच्या बॅट मधून इथे आलेले आहेत. मैदानाच्या सभोवताली खेळू शकतो. अमित तापकीर हुक मारतो, पूल मारतो. अमित तापकीर ड्राईव्ह करतो, स्क्वेअर कट, अप्पर कट खेळतो. सगळे फटके त्याच्या भात्यात आहे. त्याच्या फलंदाजीची श्रीमंती खूप मोठी आहे आणि म्हणूनच गेले 25 वर्ष ही बॅट सातत्यानं धावा ओकते. सातत्यानं धावांचा झरा या बॅटच्या माध्यमातून वाहतोय. अमित तापकीर ऑन स्ट्राइक. 33 वर नाबाद आहे. उजव्याच्या बाहेर. यस 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 बॅकफूट पॉइंटला झेल होईल. अमित तापकीर बाद. संघ नायक इथे धारातीर्थी पडतोय, नेता पडतोय. 56 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. महत्वाची विकेट. सर्वाधिक सीट झालेला फलंदाज 16 बॉलमध्ये 33 अमित तापकीरने काढल्या. पण अमित तापकीरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. आज एक हाती किल्ला त्याने लढवला, मात्र या चेंडूवर आकाशचा हा चेंडू पुन्हा आपण बॅकफूट पॉइंटच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तिथे बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळामध्ये खूप चांगला झेल टिपतो आणि अखेर अमित तापकीरची इनिंग इथे समाप्तीच्या दिशेने जाते. 4था धक्का बसलाय. 56ला 4 आणि बरोबर 4 षटकांचा खेळ देखील संपला. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. 90चं लक्ष. सुरुवात तेवढीशी चांगली नव्हती. 2 विकेट लवकर गेल्या, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने अमित तापकीरने फलंदाजी केली होती, आपल्या संघाला सुरक्षित करण्यासाठी त्याचे प्रयत्न चांगले राहिले, पण तो अखेर तो बाद झालाय. अजिंक्य गोळे मैदानाच्या आतमध्ये आहे. आता त्याच्या बरोबरीने नवीन नौका फलंदाज असणार आहे. प्रशांत शुक्ला. अजिंक्य गोळेच्या बरोबरीने आता प्रशांत शुक्ला हा देखील एक मातब्बर खेळाडू, चांगला अष्टपैलू आहे आणि तो मैदानात आलाय, त्यामुळे आता त्याच्यावर देखील भरपूर दारोमदार असणार आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण इथून विचार केला तर 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत तब्बल हा सामना जिंकण्यासाठी. 12 मध्ये 34 धावांची गरज असणार आहे आणि त्यासाठी दुसऱ्या बाजूने संतोष गायकवाड देखील इव्हेंट करून असत आलाय गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 5 ची जबाबदारी असतच्या खांद्यावर. दोन्ही नौके फलंदाज आहेत ज्यांनी एकही चेंडू फेस केलेला नाहीये, त्यामुळे थोडासा कस लागेल. 12 बॉलमध्ये 34 गोलंदाज असत. स्ट्राईक एंडला आहे अजिंक्य गोळे. मोठमोठ्या फटक्यांसाठी हा फलंदाज देखील जाणला जातो, परंतु आज 12 मध्ये 34 पाहिजेत. अशा वेळेला काय करेल? पहिला बॉल बोलावून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाला हुलकावणी मिळते. पंचांची नो बॉलची घोषणा. चेंडू पोहोचलाय लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. दिवाळीचा सीझन येणं अजूनही दिवाळी तोंडावर आली, मात्र इथे बोनस मिळालाय. धावा मिळणार आहेत बोनसच्या स्वरूपाने. 5 धावांचा बोनस मिळतोय नरेश सर. निश्चित आंधळा मागतो 1, देव देतो 2 असा अलभ्य लाभ यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला झालेला आहे. आणि विशेष म्हणजे 5 धावांचा बोनस मिळताच यशवंतभाऊ पाचंगे यांचं देखील मंचावरती आगमन झालेलं आहे. ते कोचवरती बसले आणि 5 धावा मिळाल्यात. आणि विशेष म्हणजे चेंडू कुठे आला तर ते जिथे बसले तिकडेच आलाय. नौशादभाई शेख आणि यशवंतभाऊ पाचंगे एकाच मंचावरती बसलेले आहेत. 2 एरा मधले हे 2 खेळाडू आहेत. हे 2 संघ मालक आहेत की ज्यांनी अनेक खेळाडूंना पुढे आणलंय. नौशादभाई शेख आणि
आता यशवंतभाऊ पाचंगे, दोघांमध्ये देखील एक गोष्ट जाणवते की दोघेही खूप संयमी आहेत, खूप शांत आहेत, दोघेही प्रसिद्धीपासून खूप दूर आहेत आणि क्रिकेट विषयी या दोघांचं देखील काम खूप मोठं आहे. तर बघा एक शानदार चौकार इथे प्राप्त होतोय, लागोपाठचा दुसरा म्हणता येईल कारण अगोदर बाईच्या रूपानं आला होता. 11 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली, 65 धावा फलकावरती आहेत आणि 90 धावा सुद्धा विजयासाठी पुरेशा ठरत नाहीत. तर ती स्पर्धेची उंची किती असेल याचा आपण एक केवळ अंदाज लावू शकतो. किती ताकदवान खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. स्वर्गीय संतोष गायकवाड दिघी संघ आणि दुसऱ्या बाजूला यशवंतराव पाचंगे फाउंडेशन शिरूर संघ, दोन बलाढ्य संघांमध्ये एक मोठी लढत या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. यस, अक्रॉस द बॅट खेळायचं होतं अजिंक्य गोळेला. प्रशांत शुक्ला आणि अजिंक्य गोळे ही बिनीचे शिलेदार आहेत. खूप मोठा खेळ या दोघांनी आतापर्यंत दाखवलेला आहे. मोठ्या इनिंग्स दोघांनी पेश केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे प्रेशर, जेवढा प्रेशर अधिक असेल अजिंक्य गोळे मी बघतो की तेवढा चांगला खेळतो. मातोश्री स्पोर्ट्स क्लबचे संघ मालक सन्मान्य नितीन शेठ आल्हाट यांचं आगमन झाले, स्वागत. तर हवेमध्ये चेंडू आणि अजिंक्य गोळे होईल बाद. सन्माननीय नितीन शेठ आल्हाट, मातोश्री स्पोर्ट्सचे संघ मालक, विनंती करतो की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या, आपलं स्वागत आहे. टिंगरे सरकार ग्रुप भरतदादा टिंगरे यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विनंती करतो आपण मंचावरती या. तर 65 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू 25 धावा. मागच्या 2 चेंडूमध्ये धावा आलेली नाही, विकेट मिळालेली आहे. निलेश पिंजारी अजूनही खोलवर बॅटिंग आहे या संघाकडे, मजबूत बॅटिंग. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. निलेश पिंजारी मैदानामध्ये दाखल होतोय. अजूनही मला वाटते मागे अजूनही अनिकेत रोडे पवेलियन मध्ये आहे. मोठी बॅटिंग या संघाकडे आहे आणि त्याचा निश्चित प्रकारे फायदा घेऊ शकतो यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. आज विशाल धारकने देखील मोठे फटके खेळले. अमित तापकीरनं जरूर निकराची झुंज दिली. राहुल सातव आज खूप लवकर बाद झाला. अनिकेत रोडेला अजून बॅटिंगला यायचंय. महेश शिंदे बाद झालेला आहे. प्रशांत शुक्ला मैदानामध्ये आहे. निलेश पिंजारी मैदानामध्ये आहे आणि 9 चेंडू 25 धावा असं समीकरण आपल्याला बघायला मिळेल. हवेमध्ये चेंडू जरूर क्षेत्ररक्षक तिथे ड्रॉप होईल, कॅच. सकाळपासून खूप चांगलं क्षेत्ररक्षण अशोक गवारी साहेबांकडून, मात्र यावेळेस जागा बदलली. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करत होते, त्यावेळेस चांगली फिल्डिंग होत होती, मात्र स्क्वेअर लेगला झेल सुटतोय. फलकावरती धावा 66 आहेत. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये मिस टाइम शॉट निलेश पिंजारीचा बघायला मिळालेला आहे. अनेक वर्ष सातत्याने हा खेळाडू देखील क्रिकेटसाठी योगदान देत असताना आपण पाहिलेला आहे. निलेश पिंजारी हा पिच क्रिकेट मधून त्यांनी सुरुवात केली होती. सुरुवातीच्या सत्रामध्येच अगदी निलेश पिंजारी, कुणाल खोंड या दोघांनी पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः ऐदोस घातला होता आणि त्या दोघांनाही टेनिस हा पिच क्रिकेटचा कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी असं म्हटलं जायचं. एवढं त्यांनी स्वतःचा एक दरारा तयार केला होता. फुल पिच क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूंचं योगदान तेवढंच मोठं राहिलंय. सोपा कॅच आहे, सोपा कॅच आहे. प्रशांत शुक्ला बाद. हा देखील पिच क्रिकेट मधूनच पुढे आलेला खेळाडू आहे. प्रशांत शुक्ला बाद होईल, धक्का बसेल इथे आणि मला वाटतं हे षटक फिनिश करताना काय जबरदस्त कामगिरी झाली. मागच्या 4 चेंडूमध्ये 2 विकेट काढल्यात, 1च धाव आलेली आहे. जिथे 25 धावांची गरज होती 11 चेंडूमध्ये, तिथे आता 6 चेंडू, मला वाटतंय यस 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत रोडे, निलेश पिंजारी दोन्ही खेड तालुक्यातले खेळाडू मैदानामध्ये असतील. आता यशवंतभाऊ पाचंगे शिरूर संघाकडून 7 चेंडू 24 धावा समीकरण इथे आलेलं आहे. दोघेही नवीन आहेत पण दोघेही चांगले फिनिशर आहेत. आज दोघांनाही आपलं कौशल्य दाखवावं लागेल, आपलं स्किल दाखवावं लागेल, कारण टीम संकटात आहे. या अगोदर अमित तापकीर आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं विशाल धारकच्या जोरावरती, खेळाच्या जोरावरती यशवंतभाऊ पाचंगे फाउंडेशनने निश्चित विजयाच्या शक्यता निर्माण केल्या होत्या. विजयाच्या दिशेने त्यांची आगेकूच सुरू होती, मात्र इथे गोलंदाज असंच हा चेंडू होता. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अडवतो चेंडू. अनिकेत रोडेला 1च धाव मिळेल आणि याबरोबर षटकाची सांगता होईल. एक सक्सेसफुल ओव्हर
ची समाप्ती इथे होते. 6 चेंडू 23 धावा. आणि मला तर सकाळच्या सामन्याची पुनरावृत्ती होईल गोपी सर. काही विकेट्स अजूनही शिल्लक आहेत, त्यामुळे इथे भाकीत करणं चुकीचं राहील. कारण अनिकेत रोडेकडे ती क्षमता आहे. निलेश पिंजारी देखील चांगला खेळतो, त्यामुळे 6 बॉलमध्ये 23 धावा होऊ शकतात. परंतु त्यासाठी या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके येणं गरजेचं असेल. 67ला 6, 90चं लक्ष्य या सामन्यामध्ये. आणि बरोबरच 6 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी होता, तो इथे संपलाय. पहिल्या 5 षटकांसाठी तुम्ही 25 मिनिटं खर्च केलेली आहेत, त्यामुळे शेवटच्या 6 चेंडूंसाठी तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड वर्तुळामध्ये ठेवायचा, याची दखल घ्या. स्वर्गीय संतोष गायकवाड, इलेवन दिघी. 6 बॉलमध्ये 23. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य होऊ शकेल, परंतु शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये असेल ती जिद्द, मेहनत, चिकाटी. आणि तो चिकाटीचा खेळ आता दोन्ही संघातील खेळाडूंमधून केला जाईल. निलेश पिंजारीने अनेक वेळेला अशा सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिलेल्या अनेक रोडेकडे ती क्षमता आहे, परंतु आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूने संतोष गायकवाड, इलेवन दिघीचे गोलंदाज तेवढाच बचावात्मक खेळ करत असताना धावा रोखण्यासाठी प्रयत्नशील राहतील. शेवटचे 6 चेंडू 23 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर रवी गोईरत. पहिला बॉल टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा इथे संधी आहे, मात्र कोणत्याही अतिरिक्त धावा येऊ नयेत यासाठी तो थ्रो केलेला नाहीये. एकच धाव इथे एकेरीने सुरुवात केली आहे. 5 चेंडू 22 धावा इथून पुढे बनवाव्या लागणार आहेत या सामन्यामध्ये. नरेश सर, निश्चित 5 चेंडू आणि 22 धावा. खरं तर त्याने जो निर्णय घेतला तो योग्य आहे, कारण अशी कंडिशन आहे की इथे जास्त रिस्क घेण्याची गरज नाहीये. 5 चेंडू 22 धावा म्हणजे मोठा स्कोअर आहे. जवळपास षटकारच ठोकायचे तिथे फलंदाजांना, आणि त्यामुळे इथे जर एखादा ओव्हर थ्रो झाला, पुढे कव्हर मिळाला नाही आणि अधिकच्या धावा खर्च झाल्या तर टीम अधिक संकटात येऊ शकते. 5 चेंडू 22 धावा. रेफरल कॉल आहे इथे. अंपायर्स कॉल. चेंडूचा टप्पा कुठे पडलाय हे बघायचंय आणि त्यानंतर ठरवलं जाईल इथे. फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू इथे ठरणार आहे आणि त्यामुळंच धावांची गरज आहे 22, तर चेंडू शिल्लक आहेत 5. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन निश्चित निकराची झुंज देत असताना निलेश पिंजारी, अनिकेत रोडे दोघंही प्रतिथयश फलंदाज मैदानामध्ये खेळतायत. 6 फलंदाज बाद झालेले आहेत, त्यामुळे आपण बॅटिंगची स्ट्रेंथ लक्षात घेऊ शकतो. अजूनही निलेश पिंजारी आणि अनिकेत रोडे आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर इथे भरपूर बाहेर आहे. वाईडची घोषणा इथे. 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती 69 धावा. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरची मॅच आपण बघितली होती जिथे मयूर कारंडेने केलेला खेळ देखील आपण ओ हो 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 इथे हाफ व्हॉली करण्याचा प्रयत्न होता, मात्र अक्रॉस द बॅट खेळला. लाईन मिस झाला फलंदाज तिथे. फटक्यांची चुकीची निवड असं म्हणता येईल या फटक्याला. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 21 धावा. या स्थितीमध्ये रवी गोहिरत. मागच्या मॅच मध्ये देखील रवी गोहिरतनं निश्चित महत्वाच्या क्षणी विकेट काढून दिल्या होत्या आणि इथे या सामन्यामध्ये देखील तो विकेट काढतोय. या अगोदरच्या सामन्यामध्ये एका षटकात 3 विकेट होत्या, तर इथे केवळ 3रा चेंडू टाकताना त्याने 1 विकेट काढलेली आहे. 69 वरती 7. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. अनिकेत रोडे नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे आणि नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन साठी ही गोष्ट सुद्धा थोडीशी कठीण आहे. मात्र आता 3 चेंडू 21 धावा. वाईड आणि नो चेंडू नाही पडला तर 3 चेंडू आहेत. विजयाची शक्यता दिसू शकते तो वाईड नो चेंडू पडले तर, मात्र नाही पडला तर विजयाची शक्यता अक्षरशः धूसर आहे. अवघड आहे. इथे फार कठीण आहे. मॅच मध्ये पकड मजबूत बनवलेली आहे या मॅच मध्ये संतोष भाऊ गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशननं. आणि यानंतरचा सामना लगेच तयार राहा. दोन्ही संघांनी हा सामना 5 षटकांचा होणार आहे. यानंतरची लढत 5 षटकांची होणार आहे. 3ऱ्या फेरीचा सामना आहे तो धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन विरुद्ध अर्चित 11 रोहा. दोन्ही संघांनी तयार राहा.
येस, खोलवर टाकलेला हा चेंडू होता, उचलण्याचा प्रयत्न निश्चित फसलेला आहे. धाव 1 केवळ इथून प्राप्त होऊ शकते. प्रशांत गायकवाड, यशवंत भाऊ पाचंगे, स्पोर्ट्स फाउंडेशनचा खेळाडू, नॉन स्ट्राईक एंडला आता खेळणार आहे. तर स्ट्राईक एंडला आपण बघणार आहोत अनिकेत रोडेला. 2 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. यस, अनिकेत, ही ताकद आहे अनिकेतकडं. षटकार ठोकलाय त्यानं, मात्र आता उशीर झालेला आहे. 1 चेंडू 14 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 14 धावा. या स्थितीमध्ये मॅच रोमहर्षक सामना 90-91 धावांना प्रत्युत्तर 76 धावेनं. आणि याबरोबरच मिडविकेटला फटका शानदार, 1 धाव प्राप्त होऊ शकते. मला तर ती घ्यायची नाहीये, त्यामुळे 76 धावसंख्येवरती डाव इथे थांबणार आहे. आणि 13 धावांनी हा सामना संतोष गायकवाड दिघी संघाने जिंकलेला आहे. 14 धावांनी माफ करा, जिंकलेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांनी शेक हँड करा, हँडशेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही ग्राउंड सोडा. शेक हँड केल्याशिवाय कोणीही ग्राउंड सोडू नका, दोन्ही संघांना विनंती आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने एक गोष्ट लक्षात ठेवा की क्षेत्ररक्षण